मौखिक आणि पूजनीय भिक्खू संघ म्हणजे भिक्खू संघाचे ते सदस्य आहे आदरणीय पूज्य बनते नागार्जुन ससाई, ते आमच्यासाठी पितृतुल्य आहे. आणि म्हणून एखाद्या मुलाला त्यांच्या वडिलांनी मारलं तर आपण त्याला पटकन ॲक्शन घेत नाही, ठीक आहे. जसे आपण आईला तक्रार करतो बाबांनी मारलं किंवा म्हणतो माझे बाबाच आहे बाबा, तर आम्ही त्यांना एक पितृतुल्य म्हणून पहिल्यांदा त्यांना माफ केलं. आजही आम्ही त्यांना माफ केलं, आम्ही शांतच होतो. परंतु आता जी म्हणतात ना की बाबासाहेबांनी जे म्हटले आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हा गुन्हेगार असतो. मग या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, मग तो भंते असू दे, उपासक असू दे, उपासिका असू दे, ज्याने कायदा मोडला त्याला पनिशमेंट मिळेल. हे संविधानाचं राज्य आहे. भारत हे लोकशाही सत्ता पद्धतीवर आधारलेलं राज्य आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारची धाकदपटशाही गुंडप्रवृत्ती तुम्ही आम्ही जर करत असू तर त्याला कायद्याची भीती असली पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जर आणतो लोकांना शिकवतो मुसा वादा बेरमनी, खोटं बोलू नये. आणि ही शील जर आम्ही पालन करत असू तर या शीलाच्या आधारे तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल, या काशाय वस्त्रावर विश्वास ठेवावा लागेल की ही जी सत्यता आहे ही आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. कुठल्या कारणावरून हा वाद आहे? हा वाद जो आहे झालेला आहे हा वाद अंतर्गत वाद आहे. आणि त्या वादाचा एकच कारण मला असं वाटतं की पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांना असं वाटते की माझी हुकुमशाही, माझ्या शिष्यांची हुकुमशाही मक्तेदारी या दीक्षाभूमीवर असली पाहिजे.